बीडहून पाली घाटाच्या दिशेने जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर आज शुक्रवार दिनांक 12 रोजी सायंकाळी साधारण 5 वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला। डिझेल टँकर आणि कंटेनर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेनंतर टँकरने क्षणात पेट घेतला आणि काही सेकंदात प्रचंड स्फोट झाला। या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील मांजरसुबा घाट परिसरात घटना घडल्याने संपूर्ण रस्ता आगीच्या लपेटात गेला होता। 200 मीटरपर्यंत आगीचे प्रचंड ज्वाळांचे तांडव दिसत होते। उताराचा रस्ता, टँकरमधून सांडलेले डिझेल त्यामुळे आगीने प्रचंड उग्र रूप धारण केले। घटनेची माहिती मिळताच बीड ग्रामीण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक मोदीराज तात्काळ पथकासह घटनास्थळी दाखल झाले। त्यांनी अग्निशामक दल, जिल्हाधिकारी कार्यालय, तहसील प्रशासन आणि पोलीस पथकांना त्वरित सूचित करून महामार्गावरील वाहतूक सुरक्षितपणे वळवली। आगीच्या ज्वाळांमुळे रस्ता पूर्णपणे बंद पडला असतानाही पोलिसांनी वाहनचालकांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून दिला। आग विझवण्यासाठी बीड येथून अनेक अग्निशामक गाड्या पाचारण करण्यात आल्या। मांजरसुबा घाटातील उतार आणि सांडलेल्या डिझेलमुळे आग नियंत्रित करण्यासाठी प्रशासनाला मोठा संघर्ष करावा लागला। दरम्यान, नेकनूर पोलीस ठाणे व बीड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये हा अपघात घडला असून, पाठीमागून झालेल्या जोरदार धडकेमुळे टँकर पलटी झाला आणि त्यानंतर स्फोट झाल्याची प्राथमिक चर्चा घटनास्थळी होती। महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला आहे।